हरी हरी जय राम कृष्ण 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 हरी जय राम हरी कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले सुख झाले साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 ए बाप रखुमा देवीवरा बाप रखुमा देवीवरा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बापर खुमाने विवार बापर खुमाने विवार तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा ए राहो आता येची ध्यान डोळा मन लंपत कुंड कुंडुनी धरिना जीव आ देह भावे पूजिना आता हेचे ध्यान डोळा मन लंपट कोण कोणी धरीन जीवा जीवा देह भावे पूजिना वैलवेने कळस आले स्थिरावले अंतरी कुंड कुंडुनी धरिना जीव आ देह भावे पूजिना हा वैलयेने कळसाले स्थिरावले अंतरी कोण कोणी धरीन जीवा
जीव जीव देह भावे पूजिना तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडो द्या तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडो द्या तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडो द्या कोंड कोंडने धरीना जीव देह भावी पूजिना तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडू द्या कोंड कोंडोनी धरीना जीव जीव देह भावे पूजिना हरी विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हातालोचनी सुख झाले सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा 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 तोहा माधव बरवा
हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरी देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ते त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची संगती त्याची घडावी संगती देव वसे चित्ती देव वसे चित्ते देव वसे चित्ती देव वसे चित्ते त्याची घडावी संगती 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 ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना 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 हरिजना सवे भेटी हरिजना सवे भेटी हरिजना सवे भेटी हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी 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 ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना 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 तुका म्हणे जिणे तुका म्हणे जिने तुका म्हणे जिणे तुका म्हणे जिने भले संत संघटने 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 ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना 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 हो कुमार हरि कुमार कुमारी कुमार कुमार हरिभक्तपरायण जयवंत महाराज शिंदगेकर पुढे म्हणतील त्यांना साथ करतील श्री हरिभक्तपरायण संजय महाराज शिंदे सलगरा. आना
देव वसेची 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 त्याची घडा विसंगती त्याची घडा विसंगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना त्याची घडा विसंगती त्याची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा ऐसे आवडते म्हणा ऐसे आवडते म्हणा देवा पुर वावी वासना देवा 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 पुरवावी वासना देवा देवा पुरवावी
देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना ऐसे आवडते मन ऐसे आवडते मन ऐसे आवडते मना आवडते मना आला विठाला 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 देव वसे चित्ती देव वसे चित्ती त्यांची जडावी संगती ऐसे आवडते मना
देवा पूर्वावी वासना हरिजना सवे भेटी हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिणे तुका म्हणे जिणे भले संत संगष्टणे ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विठ्ठला समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगन निहत पाणी मंडनम मंडनानाम थाप टाकीचा तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते ये विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझिया गुरु कृपा दृष्टी निर्विष होय जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका देव वसे चित्ती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि देवाची संगती ज्यांना आहे देव ज्याच्या चित्तात आहेत त्या चित्तात राहणाऱ्या अर्थात संताच्या संगतीची मागणी करतात. अल्पसहा परिहार हरिभक्तीपरायण कुंडिमा महाराज संस्थान नाही का
त्यांच्या दरबारामध्ये मला सेवा दिली. हरिभक्तीपरायण माझे परमप्रेमी उत्तम महाराज आणि सगळ्या ग्रामस्थ मंडळीने म्हाताऱ्या माणसाला सुद्धा आणि मला बोलावलं त्याबद्दल पहिल्या प्रथम धन्यवाद. विठ्ठल सर्व माळकरी वारकरी श्रोत्रवृंद गाणारे भजने टाळकरी मृदंग्या या सर्वांना उत्तम महाराज तुमचे कृष्णादास महाराज यांना सुद्धा वंदन करून अभिवादन करून येईल तसा आणि सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. श्री तुकाराम महाराज देवालाच प्रार्थना करतात. देवा तुम्ही ज्याच्या चित्तामध्ये आहेत त्यांची आम्हाला संगती द्या. तुकाराम महाराज आपल्या आवडीची मागणी करतात देवाला. कसं आवडतं तुकाराम महाराजाला? ऐसे आवडते मना. देवा माझ्या मनाला असं आवडतंय. कसं आवडतंय? देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. देव ज्याच्या चित्तात राहतो त्याची संगती मला घडावी असं माझ्या मनाला आवडतंय. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. हे देवा माझ्या मनाला असं आवडतंय ती माझी वासना पूर्ण करा. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. आणखी काही आवडतं का? महाराज म्हणाले आणखी एक आवडतंय. हरिजना सवे भेटी. हरिजन म्हणजे जे हरीचं भजन करतात त्यांना हरिजन म्हणावं. हरे हे जना हरिजना. जे हरीचं भजन करतात त्याला हरिजन म्हणतात. आणि त्या हरिजनाची मला संगती घडावी. हरिजना सवे भेटी अंग संग न हो तुटी. त्यांची माझी संगत व्हावी आणि संगती कधीच तुटू नये बर का असं मला आवडते. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. तुकाराम महाराजाला देवाने विचारलं एवढ्या संतांच्या संगतीमध्ये काय महत्व आहे? तुकाराम महाराज म्हणाले माणसाने जगावं. जगावं तर संत संगतीतच जगावं. ते जगणं लाभदायक आहे. ते जगणं खरं आहे. संतांच्या संगतीशिवाय जगणं चांगलं नाही. तुका म्हणे जिणे भले संत संगष्टने. असं मला आवडते. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. सरळ अर्थ मी तुमच्या पुढे ठेवला. विठ्ठल प्रकारचे मुद्दे आहेत ह्याच्यात. देवाला वासना चांगली का वाईट मागितली? देवा वासना तुकाराम महाराजांनी वासना चांगली का वाईट? वासना चांगली आहे आणि वाईट आहे. वासनेचे दोन प्रकार आहेत. एक शुभ वासना आणि एक अशुभ वासना. विठ्ठल विठ्ठल देव प्राप्त होतो. अशुभ वासनेने नरकाला जावं लागतं. आणि दोन्ही वासना जर बरोबर झाल्या तर मनुष्य जन्माला यावं लागतं. वासना जन्मालाही कारण वासना, मृत्यूला कारण वासना, बंधाला कारण वासना आणि मोक्षालाही कारण वासनाच आहे. विठ्ठल जन्माला कारण वासना आहे. जडभरत राजा मुक्त झालेला पुरुष
आणि गंगेवर स्नान केलं. संध्याकाळी संध्या करीत बसला. आचम्य प्राणानायम्य. संध्या झाली. संध्या करत असताना तिथे एक हरिण आलं. ती गरोदर होती हरिण. आणि तिथे एक वाघ आला. त्या वाघाला बघितल्यावर हरिणीने उडी हाणली. उडी हाणल्यावर तिचं पिल्लू तिथं पडलं. हा राजा होता, साधू होता. दया आली ह्याला. भूतदया गाई पशूंचे पालन तानेल्या जीवन वना माझी. अरे अरे ह्याला कोण सांभाळते. उडी टाकली तिथं पिल्लू पडलं. कोण सांभाळील कोण सांभाळील असा विचार केला आणि दया आली. आणि त्या हरणाच्या पिल्ल्याला घेऊन घरला आला. थपटकीत राहा. हरणाच्या पिल्ल्याला घरला आणल्यावर प्रेम बसलं. ऐका, हा देह वाईट नाही, देहाचं प्रेम वाईट आहे. संसार वाईट नाही, संसाराचा मोह वाईट आहे. विठ्ठल हरणावर प्रेम केलं आणि प्रेम केल्याच्यामुळं ते हरण एके दिवशी बाहेर गेलं. बाहेर गेल्यावर ह्याला अंतरणाच्या खाली टाकलं. अंतकाळाची वेळ आली. अंतकाळाला देवाचं नाम घ्यावं का लेकरा बाळात मन ठेवावं. कसं करताल तुम्ही? तुम्ही नाही, मी तरी कसं करेन कोणाला माहित आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण. आणि जे मरताना जी वासना असते तेच माणसाला जन्म भेटतो. ते हरण गेलं बाहेर. याला अंतकाळाला खाली टाकलं. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. भगवान गीतेत सांगतात, अर्जुना, जो अंतकाळाला माझ्या नामाचं चिंतन करत देह सोडतो त्याला पुन्हा जन्म नाही. आणि याला चिंतन आलं. याची वासनाच्या हरणात होती. माझं हरण कुठं गेलं असं म्हणल्याबरोबर ह्याचा प्राण सुटला. आणि काय झालं ते मृगाची अध्यासे भरता मृगपण. 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 मृगाची अध्यासे होता मृदपण. मृगपण मला हे पाठ आहे. काय जडभरत राजा हेही बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे. जडभरत राजा हरणी गर्भा गेला. गाला तो गाताला वासने. गाला तो गाताला वासने. हॅलो भरत
राजा हरणी गर्भा गेला, गाला तो घातला वासनेने. मग वासना चांगली का वाईट? वासनेच्या संगे नको जाऊ मना, पाहत्या रावणा कैसे झाले. एवढ्या 80,000 बायका असून सीता मातेवर लक्ष गेलं आणि त्या रावणाचा सर्व नाश मुळासकट झाला. वासना चांगली का वाईट? वाईट आहे वासना. शुभ वासना चांगली आणि अशुभ वासना वाईट आहे. रावणाची अशुभ वासना होती, त्याचा समूळ नाश झाला. आता काही शुभ वासना आहेत. शुभ वासनेनं देव मिळतो, अशुभ वासनेनं नरकाला जावं लागतं. शुभई प्राप्नोति देवत्वम. 2 वासना आहेत. शुभई प्राप्नोति देवत्वम, अशुभई नारकीं गतिम. अशुभ वासने नरक आहे, शुभई प्राप्नोति देवत्वम. शुभ वासनेने देव मिळतो, अशुभ वासने नरक मिळतो. आणि दोन्ही वासना, शुभ अशुभ वासना बरोबर झाल्या की मनुष्य जन्म मिळतो. विठ्ठल विठाला विठाला पुण्य समान समी, तै मनुष्य देह अक्रमी. जन्म पावे कर्मभूमी, आश्रम धर्मी सुमेधा. पाप वासना आणि पुण्य वासना बरोबर झाल्या मनुष्य जन्म येतो. शुभ वासना जर झाली देव प्राप्त होतो आणि अशुभ वासनेने नरकाला जावं लागतं. म्हणून वासना हे शुभही आहे अशुभही आहे. विठ्ठल आणि ही वासना संपूर्ण नाश झाल्याशिवाय मोक्ष नाही. वासना संशयो नाम. नाथ महाराज म्हणतात वासनेचा नाश होणं म्हणजे मोक्ष. वासना संशयो नाम मोक्ष इत्युच्यते बुधैः. पदार्थ वासना शक्ती बंध इत्यभिधीयते. कोण्याही वस्तूची वासना झाली बद्धता आहे आणि वासनेचा नाश झाला त्यालाच मोक्ष म्हणतात. नाथ महाराजाची एक ओवी ह्याच्यावरली. समूळ वासनेची शांती. बरोबर आहे. समूळ वासनेची शांती, या नाव मुख्य मुक्ती. विषय वासना उत्पत्ती, बद्धता निश्चिती, या नाव विठ्ठल. ऐका थोडं. या जीवाला अनंत जन्म घेऊन जन्मायचं, मरायचं, संसार करायचा, अनंत जन्म घेतले, वासना जाईना गेली. वासना जाणं फार अवघड आहे. एकदा चित्तामध्ये वासना जर बसली तर जाऊ शकत नाही. हो, नारद मुनी रस्त्यानं चालले होते. एक साधना करणारा देवप्राप्ती करता बसला होता. नारद चालले. नारदाला बघितलं. महाराज तुम्ही कोण? मला नारद म्हणतात. वा वा, संताची पायी हा माझा विश्वास. महाराज तुम्ही संत आहात, मला देव केव्हा भेटेल सांगा. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. महाराज मला सांगा देव केव्हा भेटेल. नारदाने विचारलं, तुला सध्या मनामध्ये तुझ्या चित्तात काय आवडते सांग. संतापाशी खोटं बोलता येत नाही. त्या साधकानं सांगितलं, महाराज माझी वासना फक्त एक राजा आहे आणि घोड्यावर बसून जातो आणि ते घोडं 50,000चं घोड आहे. ती घोडी आहे 50,000ची आणि तेवढीच मला राहावी वाटते म्हणले. नारदाने सांगितलं, मी तुला देवाची प्राप्ती करून देतो, पण तुझ्या चित्तातली एवढी घोडी काढून टाक. काय करू महाराज? इथं श्रीराम जय राम जय जय राम म्हणत बस आणि चित्तातली घोडी काढ. बरं ठीक आहे. नारद मुनी गेले. यानं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम असं म्हणत म्हणत हजारो वर्ष गेले. नारद आलेच नाहीत लवकर. ह्याच्यावर वारुळ चढलं आणि त्याला सुराख असतात त्या वारुळाला, बरं का. त्या सुराखा वाटून नारद तिकडून आले.
तर सुराखा वाटतं श्रीराम जय राम जय राम. आवाज ऐकू येऊ लागला. बघितलास अरे आपला साधन करणारा साधक इथं बसलाय म्हणले आणि ह्याला उकरून काढावं म्हणून ते वारूळ फोडून काढलं तर हा श्रीराम जय राम जय जय राम म्हणत बसला. नारदाला बघितल्यावर महाराज आले का देव मला भेटतात का सांगा. नारद म्हणले तुझ्या चित्तात काय आवडतंय सांग. म्हणलं घोडी. 10,000 वर्षात तपश्चर्या केली तर घोडी त्याच्या चित्तातली गेली नाही. अनंत जन्म आमचा जीव संसार करीत आलाय कशी वासना जाईल. विठ्ठल जमलं बर का. मृदंग आहे चांगला आहे, टाळकरी चांगले पण ऐकणारे टाळे वाजविनात. विठ्ठल विषयाची वासना उत्पन्न झाली की त्याला बद्ध म्हणावं. देव भेटावा अशी वासना झाली की त्याला भक्त संत म्हणावं आणि ज्याची वासनाच संपली त्याला मुक्त म्हणावं. विठ्ठल काय वासना आहे तुम्हाला. देवाने विचारलं असं महाराज तुमची वासना काय सांगा. देव मिळावा म्हणून मागावं का देव ज्याच्या चित्तात आहे म्हणून मागावं. पण तुकाराम महाराज हुशार ज्ञानी होते. माईला जर जेवायला आमंत्रण सांगितलं तर लेकरू येतं का नाही जेवण. लेकराला आमंत्रण सांगायची गरज नाही. माईला आमंत्रण सांगितलं लेकरू जेवायला येतं. तसं संतांना पकडलं संताची सेवा केली तर देव त्याच्या संता तिने भेटे देव आपे आप. तिने भेटे देव आपे आप. तिने भेटे देव आपे आप. तिने भेटे देव संता पायी माथा ठेविता सद्भावे. संता पायी माथा ठेविता सद्भावे. तिने भेटे देव आपे आप. आपे आप. तिने भेटे देव आपे आप. पायी माता संता पायी संता पायी माथा ठेविता सद्भावी. तिने भेटी देव आपे आपा. तुम्हाला जर देव आपलासा करायचा आहे तर संताला शरण जा. नामदेवराय नामदेवरायाच्या कीर्तनात देव नाचत होता पण नामदेवरायाला देव कळाला नव्हता. हो गोरोबा काकांनी कच्च ठरवलं. रडत आले नामदेवराय माझ्याकडे थोडं लक्ष द्या. पांडुरंग म्हणले नाम्या काच रडतो. आला रडत. नाम्या तू आज का रडतो रे. देवा मला कच्च ठरवलं. मी कच्चा आहे का. नाम्या तू खरंच कच्चा आहेस. देवा मग तेव्हा सांगू नये का माझ्या कीर्तनात टाळ घेऊन नाचतोस नागोराव महाराज नाचल्यासारखं. आणि मला कच्चा ठरवलं. कच्चाच आहेस तू. गुरु करून घेतला नाही. तू संताकडे शरण गेला नाहीस. तुला खरा देवच कळत नाही. विठ्ठल तुकाराम महाराजांनी आपल्या आवडीची वासनेची मागणी केली. देवा मला असं आवडतंय. कसं आवडतंय. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. कसं आवडतंय. अखंड दया तुझी. दया तुझी.
मदते तयाची संगती मदते तयाची संगती मदते तयाची संगती अरे मग मी कमलापती मग मी कमलापती मग मी कमलापती मग मी कमलापती माझ्या मनाची आवड अशी आहे की मला संतांच्या संगतीची इच्छा आहे. अखंड जया तुझ ज्यांची तुझ्यावर प्रीती आहे प्रेम आहे जे भजन करतात त्याच्या संगतीची मला गरज आहे. देवाची गरज नाही, देव ज्याच्या चित्तात आहे त्याची गरज आहे. काय मजा आहे. अखंड दया तुझी प्रीती मदते दयाची संगती मग मी कमळापती तुझबानानी कंटाळा. काय करतात पडून राहीन तये ठाई उगाच संताची पायी न मागे न करी काही तुझी आडगा विठोबा. इथपर्यंत आपण आलो. देव वसे चित्ती, चित्तामध्ये देव ज्याच्या राहतो त्याची संगती. मला सांगा देव कोणाजवळ राहतो. देव चित्तात राहणारे वेगळे आणि हृदयात राहणारे वेगळे. तुमच्या आमच्या हृदयात राहतो पण चित्तात राहत नाही. विठ्ठल चिंतामणी देव, चिंतामणी देव पूजा करीत बसले होते. तुकाराम महाराज आले त्यांच्या भेटीला. दरवाजात आल्यावर सांगितलं चोपदारानं मध्ये जायचं नाही महाराज. का? आमचे देव बाप्पा, आमचे चिंतामणी देव पूजा करू लागले, ध्यान करू लागले. तुकाराम महाराज उभा राहिले. उभा राहिल्यानंतर त्यांची पूजा संपल्यावर हात मारलं महाराजाला. या म्हणावं आता मध्ये सांगितलं. तुकाराम महाराज आले मध्ये. तुकाराम महाराजांनी नमस्कार केला. चिंतामणी देवाने तुकाराम महाराजाला नमस्कार केला आणि चिंतामणी देवाने विचारलं महाराज तुकाराम महाराज तुम्ही केव्हा आलात. ते म्हणले तुम्ही बागेत गेलतात तेव्हा आलो. पूजा करत असताना चिंतामणी देवाच्या मनात आलं, पूजा होती इथं चालू अशी आणि मनात आलं आपल्या बागेत कचरा झालाय, यंदा झाडलंय का नाही की आज कोणी गेलंय का नाही की हे चित्तात होतं. आणि चिंतामणीचं दंड पूजेत होतं. दंड देवळात हा चित्त पाहतात म्हणा घेऊ काय हरकत आहे. बरं का ऐका ह्याच्यातली मौज ऐका. तुमच्या आमच्या हृदयात देव राहतो सगळ्याच्या. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति ब्रह्मयन् सर्वभूतानि यंत्रारूढ. सगळ्यांच्या हृदयामध्ये राहतो तो सामान्य देव आणि संतांच्या चित्तात राहतो तो विशेष देव. विठ्ठल काय होईल ते होईल. उत्तम महाराज पुढच्या वर्षी बोलवा की न बोलवा. सामान्य देव सर्वांच्या हृदयात आहे आणि विशेष देव फक्त संताजवळ आहे. सामान्य असतं ते सर्वत्र असतं आणि विशेष असतं ते फक्त संताजवळ असतं. आत्मा सगळ्याजवळ आहे का नाही.
हा, नुसती मान डोलवायची नाही. आत्मा असल्याशिवाय आपण चालतो का? सगळ्याच्या हृदयामध्ये आत्मा आहे, सगळ्याच्या हृदयामध्ये देव आहे. ज्ञानदेव म्हणे भज आत्मदेवा. आत्मा हाच देव आहे. हा देव सर्वाचा व्यापक आहे बर का. पण मूर्त देव, सगुण देव, आकाराला आलेला जो आहे आमच्याजवळ, अरूप आहे, अदृश्य आत्मा आमचा आहे. हे हा एक प्रकारचा देव आमच्या जवळ आहे, तुमच्या सर्वत्र आहे. पण मूर्तिमंत देव, मूर्त रूपाचा देव फक्त संताजवळ आहे. सर्वत्र तुमच्या आमच्याजवळ व्यापक आहे. तो दृश्य नाही, अदृश्य आहे. परंतु संताजवळ विशेष रूपानं मूर्त भगवंत संताच्या चित्तात राहतो बर का. देवाला संताशिवाय करमतच नाही. कलियुगाला देव जर तुम्हाला पाहिजे असेल तर काही करू नका, संताजवळ देव राहतो. कारण देवाला संताशिवाय करमत नाही. येत असलं तर बोला. ज्या सुखा कारणे देव विरावला, या सुखा कारणे देव विरावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. देवाने विचारलं तुकाराम महाराजाला, महाराज तुम्हाला काय आवडतं, काय तुमच्या वासना आहेत? ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. कसं आवडतंय महाराज? पहिल्या कडव्यात देव वासती देव वासती देव वासती देव वासती देव
सांगितलं ऐसे आवडते मना कैसे आवडते मना देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती. इथपर्यंत आपण आलोत. आणखी काही आवडतं का? आवडतंय म्हणाले मला हरिजन आवडतात. हरिजन शब्दाचा अर्थ सांगितला मी तुम्हाला. हरे हे जनाहा हरिजनाहा, जे हरीचे लोक आहेत, जे हरीचं भजन करतात त्याला हरिजन म्हणतात. त्यांच्या संगतीची मागणी करतात. काय गरज आहे या जीवनाला? संताशिवाय उद्धार नाही. माणसाचा संगतीने उद्धार होतो. काही संगती अशी आहे की त्याची संगती केली तर चांगला माणूस बिघडतो, चांगली वस्तू बिघडते. अशी काही संगत आहे. आणि काही संगत अशी आहे की बिघडलेला माणूस चांगला होतो. काही वस्तू येतात. गंगा कशी हो? गंगा चांगली आहे. दत्ता महाराज गंगेला आंघोळ केली तर गंगेचा स्पर्श केल्याबरोबर पाप निघून जातं. म्हणजे वाईटाला गंगा चांगलं करते. विठ्ठल ओहल सरित नाल्या गंगा गंगे मिळून झाल्या गंगा गंगे मिळून झाल्या गंगा गंगे मिळून झाल्या गंगा. ओहल सरित नाल्या गंगा गंगे मिळून झाल्या गंगा गंगे मिळून झाल्या गंगा गंगे मिळून झाल्या. कशाला आहे काय? हा ओहळ करता नाल्या गंगा. अरे ओहळ असला तरी गंगेला गेल्याबरोबर गंगा रूपच करतात. म्हणजे हे संगतीचा परिणाम. वाईटाला चांगलं करते गंगा. अग्नी कसा आहे? लाकडं टाकले तरी भस्म करतो, तूप टाकलं तरी भस्म करतो, केर टाकला तरी भस्म करतो, वाईट वस्तू टाकला तरी अग्निरूप करतो. अग्नीच्या स्पर्शात गेल्याबरोबर, अग्नीच्या संगतीत गेल्याबरोबर वाईटाला चांगलं होतंय. विठ्ठल आणखी एक वस्तू आहे परीस नावाची. परीस, परिसाला जर लोखंड लावलं तर काय होतंय? सोनं होतंय. लोखंड असलेलं, वाईट लोखंड असलेलं परिसाला लावल्यावर वाईटाचं चांगलं होतंय. किती झाल्या? 3 वस्तू झाल्या. विठ्ठल आणि देवाचं दर्शन घेतलं, देवाच्या पायाला स्पर्श केल्याबरोबर पाप्याचा उद्धार होतो. किती झाले? 4. वाईटाचे चांगले होणाऱ्या 4 वस्तू झाल्या. अजून 3 राहिल्या. एखादा दुर्गंध आहे, दुर्गंध आहे, दुर्गंधीनं आपलं चाललो, घाण वास येऊ लागलाय आणि आपल्या जर फुल जर असलं तर फुलाच्या वासानं दुर्गंध सुद्धा सुगंध होतो. आणि चंदन, चंदन आपल्या अंगाला जर ताप आला आणि ते चंदन मलया गुरु चंदन जर उघडून लावला तर ताप सुद्धा कमी होतो. म्हणजे चंदनाच्या स्पर्शानं ताप निघून जातो. म्हणजे वाईटाचं चांगलं होतं. आता एक राहिलं, आलं तर बघतो. विठ्ठल सज्जना, सज्जन माणसाच्या संगतीला बसलेला माणूस वाईट असला तर संत होतो. विठ्ठल एखादं कार्य जर करायचं असलं तर सगळ्याच्या सहकार्यानं मोठं कार्य होतं.
हा मंडप सर्वांनी जर तयार केला एकट्यानं होईल का? सर्वांच्या सहकार्याने होतो. आम्हाला बुद्धी तयार करायची आहे तर त्याला पुष्कळ वाचन केलं पाहिजे. आत्ता तुम्ही माझ्याकडे बघायला येतं जयवंतराव, मला राग आलता तुमचा. तिकडे इकडे बोल, माझ्याकडे ध्यानच नव्हतं. आला हे सुद्धा ध्यान नव्हतं, म्हणून माझ्याकडे बघत जा. मी कुणाचा अजून अपमान केला नाही, करणार नाही. विठ्ठल मागून बघतो काही काही भजने मोबाईल तर चालू असतं, कीर्तन चालू असतं. अरे इकडे काय चाललंय बघा. नोहे हा एकट्याचा खेळ, म्हणून मेळ मिळविला. विठ्ठल एकदा स्वर गेल्यावर पुन्हा आवरत नाही महाराज. आपलं काय चाललं होतं. विठ्ठल विठ्ठल. अरे तुम्ही सगळे जर उठलात तर एवढं कार्य महत्वाचं होईल. जनसंघाने कार्य बनते, व्यासंगाने बुद्धी बनते आणि प्रसंग यावा माणसाला. जेवढा कठीण प्रसंग येईल तेवढं माणसाचं मन बनतं. परमार्थामध्ये प्रतिबंध, अडचणी येतात, काम सळवतो, क्रोध सवळतो, लोभ सळवतो. काही काही माणसं म्हणतात आम्ही भजन करतो आणि आमचं बरंच होऊन येईना. परमार्थामध्ये विघ्न असतात, असतात नाही, यावे लागतात, तरच परमार्थ करा. विठ्ठल व्यासंगाने बुद्धी बनते, जनसंघाने कार्य बनते, प्रसंगाने मन बनते. मला एकाने विचारलं, महाराज तुम्हाला भीती कशाची? मी म्हणलं मला सर्पाची आणि वाघाची भीती वाटते. मी म्हटलं तुला कशाची वाटते? मला कशाचीच भीती वाटत नाही. मी म्हणलं बाबा बाबा तुला का वाघाची गाठ पडली का? स्वप्नात सुद्धा अजून आलं नाही म्हटलं. मग कशाला भीती वाटते? वाघ समोर यावा आणि मग धैर्य धरावं. काय म्हणलं मी, प्रसंग आल्यानंतरच माणसाचं मन बनतं आणि ह्या जीवनातलं संत संगतीच्या संगतीनंच जीवन बनतं. विठ्ठल संगतीत गेल्यावर दुष्ट माणूस चांगला होतो. आणखी काय सांगू, संताच्या जवळ गेल्यावर देव मिळतो. आणखी काय सांगू, संत विठ्ठल काय म्हणायचंय, संत मिळण्याला महत्व का कळण्याला महत्व? कळण्याला महत्व आहे. देह मिळण्याला महत्व का कळण्याला महत्व? कळण्याला महत्व आहे. वस्तू मिळण्यापेक्षा कळण्याला महत्व आहे. आम्हाला देह मिळाला, कळाला का? देवाधिकार हा देह कळाला पण मिळाला नाही. मनुष्याला मिळाला पण कळाला नाही. कुत्र्या मांजराला मिळालाही नाही, कळालाही नाही. आणि संताला मिळाला आणि कळाला. हरिजनाची भेट होण्याकरता काय लागतं? एक ओवी म्हणतो, तीळ तीळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचे सिया तुळे, समागम घडे संताचा. अनंत जन्माचं निष्काम पुण्य असल्यावर संत मिळतात ना गुरुजी. हो, निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्यालाही जे पाठोवाटी. अनंत जन्माचं निष्काम पुण्य असलं तर संत मिळत. कोण पुण्य त्यांचा जी द्वंद्व. अरे संत मिळाले पुण्यानं पण कळतात कशानं? विठ्ठल विठ्ठल. मिळण्याकरता पुण्य सांगितलं, थोडं राहिलं तर माझं कीर्तन. मिळण्याकरता पुण्य सांगितलं, कळण्याकरता काय लागतंय? तुका म्हणे
दर्शन दिल्याबरोबर विठ्ठला हरिजनाच्या संगतीची गरज आहे. संतांच्या संगतीशिवाय उद्धारच नाही. शंकराचार्य म्हणतात सत्संगीन परमप्राप्यो दुस्तरम तरती. काय तुम्हाला संतांचा महिमा सांगावा? मलाही माहित नाही, पण उग सांगू लागलो बरं का. संत काय करतात? एखाद्याचा परमार्थ जर वाया चालला आपलं पुण्य देऊन त्याचा परमार्थ मागली आबज. एक ब्राह्मण होता अजामिळ नावाचा. अपेय पान करायचा, अभक्षाभक्षण करायचा, अगम्यागमन करायचा. पण संताच्या मनात आलं या ब्राह्मणाचा उद्धार करायचा. सगळे संत मिळाले, दिंडी काढली आणि आले. ज्ञानबा तुकाराम आले. महाराज माझं काय भाग्य आहे, भाग्याचा उदय ते हे जोडी संत. महाराज आला जेवण करून जा. संत मंडळी म्हणाले आम्ही जेवतो. जेवायला चालू कर. स्वयंपाक केला, अंघोळ्या झाल्या, हरिपाठ झाला, काकड आरती झाली, सगळं झालं. महाराज बसा जेवायला. बसले जेवायला. पाणी फिरवलं. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे सदावन होते नाम घेता पुकार. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म बसा. कुंडली म्हटली. जेवत ना गेले संत. महाराज जेवा की. जेवत नाही म्हणले. का बरं जेवत नाही? म्हणले तू एकदा देवाचं नाव घे, नारायण म्हण. महाराज माझ्या बापापासून कधी म्हणलं नाही आणि मी घेत नाही. संत म्हणले मी उठलो म्हणले जाऊ. आमंत्रण सांगितलेल्या माणसाला जीव घातलं तर बरं, नाही तर उपाशी ठेवू नये. आणि हे तर पत्राळी बसलेले चालले निघून. किती पाप लागल. महाराज तुमच्या पाया पडतो जेवण करा. म्हणले तू नारायण म्हणे एकदा. बरं म्हणतो म्हणला. मन मग म्हणतो. काय म्हणशील? तुम्ही म्हणलेलं. हा त्यानं म्हणलं नाही, तुम्ही म्हणलेलं. काय करावं म्हणले. गिराईक दट दिसायलंय. असं कर, तुला पोरग होणार आहे, तुझी बायको गरोदर आहे. महाराज तुम्हाला कसं माहीत? न सांगता तुम्हा कळू येते. संताला काय कळत नाही. महाराज तुला मुलगा होणार आहे, त्याचं तरी नाव नारायण ठेव. बरं ठेवतो गड्या म्हणला. काय ठेवशील? तुम्ही म्हणलेलं. पाठच केलेलं होतं त्याने. तुम्ही म्हणलेलं. आता काय करावं म्हणले. आता ह्याचा तर उद्धार करायचा आहे आणि हे तर देवाचं नाव घेईना, कसं करावं? असू दे म्हणले. आणि त्याचं तरी नारायण नाव ठेव म्हणल्याबरोबर बरं म्हणला. घेतला नाही. संत जेवले, आशीर्वाद देऊन गेले. त्याचा मुलगा नारायण नावाचा, त्याच्यावर प्रेम बसलं. ऐका थोडं, प्रेम बाधक आहे बरं का, वस्तू बाधक नाही. वस्तू बाधक नाही, त्याच्यावरलं प्रेम बाधक आहे. आणि ते नारायण म्हणायचा मुलगा थोडा मोठा झाला, बाहेर खेळायला गेला. ह्याला बाजेच्या खाली टाकलं. प्राण जायची वेळ आली आणि ह्याला दुसरं काही आठवलं नाही. माझा नारायण कुठे गेला म्हणून प्राण सोडला. आणि काय झालं बोला. त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. काय झालं? त्यासाठी विमान पुत्राच्या निमित्तानं नारायण म्हणल्या बरोबर विमान आलं.
लक्ष्मी म्हणाली देवा कुठे चाललात, हटकेलीस का म्हणले मला. का बरं, मला उद्धार करायचा होता त्या अजामिळाचा. का बरं, माझं नारायण नाव घेतलंय आणि प्राण सोडलाय. लक्ष्मी म्हणली बसा उग, काय त्यानं तुमचं नाव घेतलं नाही, मग त्याच्या पोराचं घेतलं म्हणून. अगं त्याच्या पोराचं नाव माझंच ठेवलंय की. जन्म त्याच्या पोराचा आधीचा का माझा आधीचा, तुमचा आधीचा, मग माझंच नाव आहे की ते. हो तेही खरं, मला जावंच लागतं कोणत्या का निमित्तानं होईना. हे पहा एक उदाहरण सांगतो. विस्त्यावर जाणून बुजून पाय ठेवला एकानं, पोळलं, आणि एकानं न जाणता ठेवलं, म्हणजे ठेवावं म्हणून नाही, सहजच पाय पडला, पण पोळलंच नाही त्याला, पोळलं. तसं आवडीने देवाचं नाव घेतलं तर फायदाच आहे, आणि त्या पुत्राच्या निमित्ताने घेतलं तर फायदाच संत काय करतात, पाप्याला सुद्धा पुण्यवान करतात. अज्ञानी असला तर ज्ञानी करतात आणि त्याला मोक्षाला नेतात. काय करतात, त्याचं पुण्य नसलं तर आपल्या पदरचं पुण्य देऊन त्याचा उद्धार करतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावयाले जना. हो, म्हणून अजामिळाचा उद्धार झाला. संतांनी केला का नामानं झाला? नामानं झाला. मी म्हणतो संतांनी केला. आपलं सेना महाराजाचं प्रमाण आहे. अजामिळ पापराशी, अजामिळ पापरा पार पाव विले त्यासी. संतांनी त्याचा उद्धार केला म्हणणारे सेना महाराज, आणि नामानं उद्धार केला म्हणणारे नामदेव महाराज. कोणाला खोटं म्हणा. विठ्ठल अजामिळ पापराशी, अजामिळ आमचे हरिभक्ती परायण चिरंजीव कृष्णा महाराज आलेत. महाराज नामानं उद्धार झाला म्हणणारे नामदेव महाराज, संतांनी उद्धार केला म्हणणारे सेना महाराज. कोणाचं खरं? दोघाचंही खरं. कसं काय दोघाचंही खरं महाराज? नामानंच उद्धार झाला, पण संताच्या मुखातून आलेल्या नामानं झाला. जमलं का? विठ्ठल अरे समुद्राचं पाणी पिल्यावर गोड लागत का? आणि त्याची वाफ बनली, ढग बनले, आणि जमिनीवर पडल्यावर जर पाणी पिलं तर गोड लागतं का नाही? तसं नामानं मोक्ष आहे, पण संताच्या मुखातून आलेल्या नामानं मोक्ष आहे. विठ्ठल संताच्या संगतीत, चांगल्याच्या संगतीत बसावं. यदा कदा धोंड्यावर कृपा जर केली संतांनी तर होऊ शकते. धोंड्यावर मूड जरी असला, गावोबा कोण होता? नाथ महाराजाचा गावोबा. हो शिष्या, एके दिवशी म्हणाले महाराज, गावोबा आता इथून रामायण तू लिह. म्हणलं त्यांना अनुमान न करता लिहिलं. मूड पापी जैसे तैसे उधरी कासे लाभोनी, उधरी कासे लाभोनी, उधरी कासे लाभोनी.
कृपा केल्यावर काही करतात. आमच्या ज्ञानेश्वर महाराजाला सांगितलं, तुझा देव कुठे? माझा देव कुठे नाही. अरे हा हलगटात आहे का? हलगटात आहे. बोलतो का? बोलतो. पाठीवर हात टाकल्याबरोबर रेड्या बोलू लागला. पोता तुमची कृपा निर्जीव चाले भिंती महिमा. आमचे शंकराचार्य होते, त्यांचे 4 शिष्य, मला त्यांचे नाव आठवत. तोटकाचार्य म्हणून एक होते, अज्ञानी होता. रोज वेदांताचा पाठ व्हायचा. सगळे जमले, तोटक आला नाही. सगळे शिष्य म्हणले, महाराज करा सुरू. अरे माझ्या तोटकाला येऊ द्या रे. नाही महाराज, त्याला काय येत आहे आणि उगा सुरू करा. शंकराचार्याला कळालं, ह्यांना गड्डा आलाय. माझ्या तोटकाला कमी समजतात, तेवढ्यात तोटकाला आल्यावर तोटका तू बस, सिंहासनावर बस आणि ह्यांना वेदांताचा पाठ दे म्हणल्या बरोबर वेदांताचा पाठ देऊ लागा. युष्मत अस्मत प्रत्यय गोचरयोर विषय विषय जेव्हा वेदांताचा पाठ दिला तेव्हा सगळे दिक्क झाले. मी का सांगू लागलो, संताच्या मनात आल्यावर दगडाचा उद्धार करा. कृपया केली संतांनी, कृपया केली संतांनी, माझी अलंकरिली वाणी, माझी आनंदाची वाणी, प्रीती लाविली कीर्तनी, प्रीती लाविली कीर्तनी, कांचरणी लोळत दे, धरिले जीवेन सोडी पाय, धरिले जीवेन सोडी पाय, धरिले जीवेन सोडी पाय, धरिले जीवेन सोडी कृपा केली संतजनी, माझी अलंकारली वाणी. आता हे माझं सगळं जे आहे ना ओझं, माझ्यावर कृपा केली संतांनी आणि माझा उद्धार केला. असं संताच्या संगतीचं महात्म्य बरं का. हं, माणसाने जगावं तर संताच्या संगतीत जगावं आणि संताच्या संगतीतच जगलेलं जीवन चांगलं. वाईटाच्या संगतीनं वाईटच होत आहे. ढेकण असतात, ढेकणं. अपात्रम पात्र कुर्वंती, पात्रम अपात्र कुर्वंती. काही वस्तू पात्राला अपात्र करतात, काही वस्तू अपात्राला पात्र करतात. संत अपात्राला पात्र करतात आणि ढेकण पात्राला अपात्र करतात. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. ढेकणाचे संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा
दुष्टाजवळ बसलं तर चांगला माणूस दुष्ट होतो, सुष्ट माणूस दुष्ट होतो, आणि सुष्टाजवळ संताजवळ बसलं दुष्ट माणूस चांगला होतो. म्हणून तुकाराम महाराजांनी विचार केला, देवा मला हरिजनाची संगती दे, मला तू ज्याच्या चित्तात आहेस त्याची संगती दे, आणखी एक दे. माझं जीवन जगणं हे योग्य कशात होईल तर संतांच्या संघष्टनामध्ये. संघष्टन म्हणजे संताच्या अंगात जे गुण आहे ते गुण माझ्या अंगात येऊ दे, आणि ते जगणं खरं आहे असं दम्मानं स्वर लावून म्हणा. तुका म्हणे जिने, 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 तुका म्हणे हे तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने. अरे तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने. हे भले संत संगशाने, भले संत संगशाने, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. भले संगशाने, भले
महाराजांनी जी प्रेरणा ती तुमच्या पुढे निवेदित केली. मला अभ्यास नाही, माझा पाठा नाही, मला अधिकार नाही. तुम्ही म्हणाल मग एवढा नेट का? फक्त आमच्या हरिभक्तीपरायण उत्तम महाराजाचं आणि ह्या गावचं माझ्यावर प्रेम म्हणून एक येणं. आणि दुसरं मला नागोराव महाराज असं वाटतंय, जन्म भजनाकरता घेतला का देह सांभाळण्याकरता? भजनाकरता. देवे दिला देह, आणि मग ह्याला ठेवून काय करायचंय? याच्यासाठी केला होता अट्टास. माझं कीर्तन म्हणजे अभ्यासाचं नाही, फक्त तुमचं प्रेम आणि माझं कर्तव्य भजन करण्याचं. म्हणून झालेली सेवा भगवत चरणी अर्पण. तुमचं गाववाल्यांचं कल्याण हो. माझं चुकलं असलं तर माफ करा. चांगलं असलं माऊली सद्गुरूच आहे. आता थोडं काहीतरी पुढचं सांगणार आहे मी, थोडं साल कसं आहे काय नाही. हां, पण विठोबा रुक्माई भजन घेतल्यावर आणि नंतर माऊलीचं चिंतन होईल आणि नंतर जे विठ्ठल होईल. हरी विठोबा रखुमाई चाल वगैरे होणार नाही. तुकोबाऱ्याचं चिंतन होईल, माऊलीचं चिंतन होईल. आणि तुमचं भजन नाही पटलं तर दुमार बोलायला सुरू करीन. तुम्हाला वाटतं ह्याला काय येतंय, कुणीकडे नेता येते? अस्तु. या वर्षीच्या सालाचं नाव आहे क्रोधी नाम संवत्सर. कोणालाही क्रोधच यायचा. आम्ही जे आमचा क्रोधच यायचा, त्यांनी आम्हाला काही म्हणलं तर आम्हाला क्रोधच यायचा. क्रोधी नाम संवत्सर आहे, सालाचं नाव चांगलं नाही. बापरे, हे कसं असं सांगू लागेल? परंतु एकच लक्षात ठेवा, आपल्या महाराष्ट्राकरता चांगलं आहे. भारतात कुठे का होईना परंतु दुष्काळ पडण्याची शक्यता आहे, महाराष्ट्र सोडून. ध्यानात ठेवा, नाही लिहून घ्या. पाऊस आपल्याला जेवढा लागतो महाराष्ट्राला तेवढाच ऐपतीचा पाऊस आहे. कमी तर नाहीच, पण जास्तही नाही. सांडा लौंड करू नका. एक जण मला म्हणला, जास्त म्हणा की. म्हटल्यानं होणार आहे का? तिथं जे लिहिलेलं असेल ते होईल का? माझ्या म्हणण्यानं होईल. वाण्याच्या घरी पाऊस आहे, तराजूत जोखून मिळणार. मागं सारखा थोडं, तराजूत जोखून मिळणार. महाराज दिसत गेल ते कृष्णा महाराज म्हणून म्हणलो, तराजूत जोखून मिळणार, आगाऊ मिळ आणि कमी देणार नाही. असं साल आहे. सर्व जमिनीत ऐपतीप्रमाणे पिकते. पेरणी आरद्राचीच होईल. आधी कुठंतरी 4-2 कोसावर झाली तर झाली, नाही तर नाही. जास्त शक्यता आरद्राच्या पेरणीची आहे. सालाचा राजा मंगळ आहे, क्रूर ग्रह आहे. पंतप्रधानाची जागा शनीची आहे आणि राष्ट्रपतीची जागा मंगळाची आहे. दोन्ही क्रूर ग्रह आहेत. गावामध्ये भांडणं होतील, राष्ट्राचं द्वेष माजेल. 9 ते 11 साल आहे. आघाताचे पिकं चांगले येतील, पण नासाडी होण्याची शक्यता आहे. रब्बीचे पिकाला नासाडी नाही, पण कमी पिकण्याची शक्यता आहे. विठ्ठल अजून राहिलंय सांगायचं. उगम ध्यानात आणण्याकरता भजन घेतलं दत्त महाराज. पशुपालक कृष्ण परमात्मा आहेत, जनावर राखणारे या वर्षी. म्हणून जनावराला चारा कमी पडणार नाही.
बहुतेक तळे भरण्याची शक्यता आहे. विठ्ठल पहिला पाऊस काळ मृगाचा रोहिण्याचा कमी आहे. शेवटचा पाऊस काळ थोडा कमी आहे. मधला पाऊस चांगला योग्य भरपूर आहे. आरद्रा पुनर्वसू मोजायलात का किती 4 आहेत. आरद्रा पुनर्वसू पुष्य आणि आश्लेषा हे 4 नक्षत्र जोरदार पडणार आहेत. विठ्ठल अजून सांगितलं असतो पण बायाने 100 रुपये काढायचे आणि गड्याने 200 काढायचे. अजून काही चांगलं सांगायचं राहिलंय. काय चांगलंय? यज्ञ याग जास्त होतील, भागवत सप्ताह जास्त होतील आपल्या महाराष्ट्रात. सगळ्याचं नाही, महाराष्ट्रात लग्न जास्त होतील आमच्या लोकांचे सोडून. विठ्ठल बऱ्याच लोकांच्या प्रवृत्त्या परमार्थाकडे लागत्याल असं साल चांगलंय. पिणारे माणसं बहुतेक दारू सोडतील. थोडकी बर का, सगळे सोडायचे नाहीत. कारण सद्बुद्धी देणारा परमेश्वर आहे. आणि काही मान चांगलंय बरं का. यंदाच्या सालाचं भेऊ नका. कोणी दुःखच पडणार आहे, पाऊसच पडणार नाही. मला रोज किरकिर बरं का. पाऊस पडणार आहे परंतु एवढंच आहे, किती वाटोळ करू नका. येडोळा ट्रॅक्टर लावून गाईचं पाणी प्यायचं वाटोळ करू नका बरं का. सांभाळून राहा. पिकापुरतं तर पडणारच आहे, पडणार आहे. परंतु तळेसुद्धा भरण्याची शक्यता आहे. येणेप्रमाणे साल आहे. मी देवाला रोज मागणी मागतो कीर्तनात प्रत्येक. देवा पाऊस वेळेवर पडावा, गाईला चारा मिळावा, सर्वांना सुख प्राप्त व्हावं बरं का. आणि प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करावी. काय चुकलं माझं? काही चुकलं का? लग्नाचं आणखी एक करावं, देवाचं नाम घ्यावं आणि गुरु करून घ्यावा. एवढं करावं हीच देवाला मागणी. आणि माझ्याकरता स्वतः करता अनायासेन मरणम, मला कष्ट न होता ताजुद्दीन बाबासारखं कीर्तनात मरण यावं. म्हणायचं तर म्हणतो गड्या, जे व्हायचं असेल ते होईल. कीर्तनाच्या वाटेने का होईना, गटारातही पडलं तर राम राम म्हणत माझा प्राण जावा. राम राम म्हणता जाऊ माझा प्राण, याची कृपा दान देई देवा. म्हणून आणि माझा देह इथं पडला तर माझ्या आत्म्याला देवाच्या आत्म्यात जागा द्यावी ही देवाच्या चरणी विनंती. आणि सर्वांना सुखी ठेवावं ही विनंती करून माऊलीचं भजन घेतो. पुन्हा तुकोबारायचं भजन होईल. आला धन्यवाद. मला बोलावल्याबद्दल पुन्हा धन्यवाद. आनंदानं प्रेमानं भजन करा. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंद. आणि असंच भगवंताचं नामचिंतन करीत करीत माणसाला मृत्यू यावा. बरं अजामिळासारखं का होईना, कसं का होईना यावं हीच देवाच्या चरणी विनंती आहे. हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली एक श्लोक म्हणायचा राहिला तेवढा म्हणून जे विठ्ठल घेतो तुकोबाराचं चिंतन करतो. तुकाराम महाराजाचं चिंतन जर नाही पटलं तर पुन्हा बोलायला सुरू करतो. तुम्ही म्हणून लागले ह्याला काय येतंय, ह्याला काय येतंय, मला कुणीकडे नेता येते. पण तसं करू नये. तुम्हाला सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनांचे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. सगळ्याला विनंती, गरजत नामाच्या कल्लोळी, नामासरशी वाजे टाळी. अंगात प्रेम आणा आणि हात असले तर टाळी वाजवा. आहेत का आता? कोणाला माहिती? बघतो की आता मी. हरी तुकाराम तुकाराम तुकाराम
तुकाराम